नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बटाट्याची आणि ओल्या हरभऱ्याची वेगळी अशी भाजी बनवणार आहे. तर घरच्यांना सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीनं भाजी बनवलीच. ते एकदा नक्की बनवा. आता इथं 2-4 बटाटे घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीनं काप करून कुकरमध्ये टाकून घ्यायचे. आता या कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता इथं मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत इकडं कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचे, कोथिंबीर, हिरवी मिरची. तर तुम्हाला जे टाकायचे ते हे मसाला तयार करून घ्यायचा या भाजीचा. आता इथं कांदा मध्यम आकाराचा घेतलेला आहे. आता इथं कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि इथं अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. ती पण एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो टाकल्यामुळं बटाट्याची भाजी एकदम छान चवदार लागते. तुम्ही ही भाजी पुरीसोबत पण खाऊ शकता किंवा चपाती किंवा भाकरीसोबत. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर. आता हे पण बारीक कट करून घ्यायचं आहे आणि मिरचीचे बारीक तुकडे केलेत 2-3 आणि कोथिंबीर एकदम बारीक कट करून घ्यायची. आता इथे बटाटे एकदम छान असे शिजलेले आहेत. तर थंड झाल्यावर वरचं साल काढून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असे बटाटे शिजलेत आणि जास्त पण शिजवायचे नाहीत कारण भाजीत आता इथं बटाटे पण एकदम छान शिजलेले आहेत. जास्त शिजलेले नाहीत. असे मध्यम असे शिजवून घेतलेत. आता याचं वरचं साल काढून घ्यायचे आणि ह्याच्या फोडी बनवून घ्यायच्यात. फोडी जशाला तशा राहतील अशाच बटाटे शिजवून घ्यायचेत. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल टाकायचे आवडीनुसार. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त तेल टाकून भाजी बनवू शकता. जिरे, मोहरी टाकून घ्यायची. आता इथं जिरे, मोहरी तडतडलेली आहे बघू शकता. आता ह्याच्यामध्ये लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची. आता ह्याच्यात कांदा तळून घ्यायचा आहे सोनेरी रंगामध्ये. आता इथं सुरुवातीला कांदा टाकल्यामुळं लसूण अद्रक करपत नाही त्यासाठी सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि नंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे. आता कांदा पण एकदम छान असं तळत आलेला आहे बघू शकता. याच पद्धतीनं तळून घ्यायचंय. आता यामध्ये लगेच आपल्याला बाकीचं साहित्य टाकून घ्यायचंय. तर चवीनुसार मीठ टाकायचे आणि कट केलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं याच्यामध्ये. मीठ टाकल्यावर याच्यामध्ये लगेच मऊ होतं त्यासाठी लगेच मी टोमॅटो टाकले. आता इथे ओले हरभरे मी अर्धी वाटी टाकलेले. आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे सुरुवातीला. आता इथं गरम मसाला, धने, जिरे पावडर, बेडगी मिरची पावडर आणि घरगुती काळा मसाला, तिखट टाकलेला आहे. हे तेलातच टाकून घ्यायचे सर्व मसाले. आता हे सर्व मसाले मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता हे तेलामध्येच परतून घ्यायचे थोड्या वेळ. आता इथं मसाले छान परतलेत तेलामध्ये. आता फोडी केलेल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत बटाट्याच्या आणि सुरुवातीला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि नंतर गरम पाणी टाकायचे. तर मी बाजूच्या गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता ते ह्याच्यामध्ये टाकले. आता ह्याला जास्त शिजवायची गरज नाही कारण बटाटा शिजवून घेतलेला आहे. 5 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचे एकजीव होण्यासाठी. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये. आता इथं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे भाजी मिळून येण्यासाठी. आता ह्याला फक्त 1 मिनिट ठेवायचे गॅसवर.
आता इथं भाजी एकदम छान असं शिजत आलेली आहे, बघू शकता. आता ही फोडी एकमेकाला चिटकल्यामुळे मी पळीनं काढून घेत आहे. आता इथं तयार झालेली आहे भाजी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.